श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज आहे 4 एप्रिल, वार आहे गुरुवार आणि 10 तारखेला येत आहे आपला स्वामी समर्थांचा प्रकट दिन. अजूनही दिवस उरलेले आहेत 6, म्हणजे जवळजवळ 1 आठवडा आपल्याला मिळत आहे. काही सेवा तुम्हाला आज सांगणार आहे ज्या अजूनही महिलांनी काही सेवा केल्या नसतील प्रकट दिनानिमित्त, संकल्पयुक्त किंवा विना संकल्पयुक्त, त्यांच्यासाठी आजचा खास व्हिडिओ आहे. स्वामी समर्थांची सेवा ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये जास्त नियम, बंधन, अटी काहीही नाहीत आणि आपण अगदी सहजरित्या स्त्रिया, पुरुष, मुले, मुली कोणीही स्वामींची सेवा करू शकतो. आणि महाराज आपण केलेली कुठलीही मनापासून सेवा किंवा त्यांचं घेतलेलं नुसतं नाव सुद्धा व्यर्थ जाऊन देत नाहीत. त्याच्या मोबदल्यात आपल्याला भरभरून देतात. मोबदल्यात ह्याचा अर्थ असा नाही की लाखो करोडो रुपये, पण आपल्याला सुख देतात, समाधान देतात, मानसिक शांती देतात. आणि आजकाल ती लाख मोलाची आहे. करोडो रुपये देऊन सुद्धा मानसिक शांती मिळत नाही, आरोग्य मिळत नाही. आपलं शारीरिक स्वास्थ्य हेच तुम्ही विचार करा. आपल्या शरीराचा एक एक अवयवाचा जर तुम्ही हिशोब केलात तर आपली स्वतःची शारीरिक संपत्तीच करोडोची आहे. त्यामुळे पैशाच्या मागे जास्त न लागता सेवा, मनशांती याच्या मागे जास्त लागा. पैसा हा आपल्याला गरजेपुरता आणि आपल्या मुलांच्या शिक्षण आणि पोटापाण्यापुरता मिळाला तरी खूप असतो. मात्र शरीराचा एक जरी अवयव बिघडला तरी आपले संपूर्ण स्वास्थ्य बिघडते आणि आपली एक स्त्री घरातली आजारी पडली तर अख्खं घर आजारी पडतं. यासाठीच आज काही सेवा देणार आहे ज्या तुम्ही अगदी मनापासून करायच्या आहेत. त्याआधी सांगते, तुम्ही विचार करत असाल ताई अशा मूर्ती का मांडून बसल्या आहेत, तर ज्यांना स्वामींच्या मूर्ती मागवायच्या आहेत त्यांच्यासाठी या खूप भरीव, आखीव रेखीव मी कस्टमाइज करून घेतलेल्या मूर्ती आहेत. तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, अगदी गुटगुटीत असे छान आपले महाराज आहेत. हसरी मूर्ती आहे आणि खूप सुरेख मूर्ती आहे. छान बऱ्यापैकी जड आणि भरीव आहे. बघा, मागूनही पोकळ नाहीये. ही त्यातली थोडीशी मोठी साईज आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी देवघरात नसावी, एवढीच साईज देवघरात असावी. त्याच साईजच्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आता माझी स्वतःची जी मूर्ती आहे ती एवढी मोठी आहे, ती आता मी प्रकट दिना दिवशी बदलणार आहे. आणि म्हणूनच, कारण ही अत्यंत जड आहे आणि आपल्या हातापेक्षाही मोठी आहे. आणि आपल्या हातापेक्षा मोठी मूर्ती आणि कुठल्याही वेगळ्या धातूची मूर्ती शक्यतो देवघरात नसावी. तर अशा पंचधातू किंवा पितळीच्याच मूर्ती आपल्या देवघरात असाव्यात आणि त्याच तुम्हीही ठेवा, कारण यालाच जास्त म्हणजे मान्यता आहे. कुठल्याही बघा मंदिरात बघा, देवघरात बघा, आपण ग्रेनाइटच्या वगैरे मूर्ती ठेवू नका, कारण त्यामध्ये वेगवेगळे धातू असतात आणि त्याच्यामध्ये त्या लहरी नसतात. ज्या देवत्वाच्या लहरी पाहिजेत, प्राणप्रतिष्ठा आपण करतो ती त्यामध्ये नसते. म्हणून नेहमी अशा मूर्ती असाव्यात. ज्यांना हवे असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. कमी किमतीच्या सुद्धा आहेत, पण महाराजांसाठी किंमत बघू नका, कारण म्हणजे असं बोलणं पण मला चुकीचं वाटतं की कमी किंमत, जास्त किंमत. महाराजांची किंमत आपण कोणीच करू शकत नाही. हवा असेल तर या नंबरवर संपर्क साधा. आता तुम्हाला मुळात मी सांगणार आहे तो आजची सेवा तुम्हाला सांगणार आहे. आजपासून, आज गुरुवार ते 10 एप्रिलपर्यंत तुम्हाला जितक्या वेळात जमेल तितक्या वेळा तुम्हाला स्वामी समर्थ सारामृताचं पारायण करायचं आहे. रोज एकदा जरी केलात तरी 6 पारायणे तुमचे पूर्ण होतील. रोज 2दा केलेत तर 12 पारायणे पूर्ण होतील. आणि रोज फक्त 3 अध्याय जरी वाचलेत तरी 10 एप्रिलपर्यंत तुमचं 21 अध्यायांचा एक पाठ पूर्ण होईल, म्हणजे 21 अध्यायांचा. ज्यांना अजिबात वेळ नाही, ज्या ऑफिशियल स्त्री आहेत, त्यांनी आजपासून 3 अध्याय वाचायला सुरुवात करा. किमान एक पारायण तरी तुमचं होऊन जाईल. ज्यांना गुरुचरित्र पारायण करायची इच्छा आहे त्यांनी सुद्धा 3 दिवसीय पारायण सुद्धा तुम्ही उद्यापासून, म्हणजे आज तुम्ही महाराजांपुढे नारळ, खडीसाखर ठेवून या. 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण सुद्धा करू शकता. ज्यांना ह्या दोन्हीही सेवा जमणार नाहीत त्यांनी आपला नेहमीचा तारक मंत्र, निशंक हो, निर्भय हो, मनारे, प्रचंड स्वामी बळ, पाठीशी रे, याचे 1, 3, 5, 11 इतक्या वेळा संकल्पयुक्त सेवा करायची आहे. म्हणजे संकल्पयुक्त म्हणजे काय? आता पाठ झालं असेल तुमचं, हातात फुल अक्षता पाणी घ्यायचं, तुमचं नाव, गोत्र माहीत नसेल तर काश्यप, त्या दिवशीची तारीख, तुमचं राहण्याचं ठिकाण आणि तुमची इच्छा हे बोलायचं हातात घेऊन आणि संकल्प तांबणामध्ये पाणी सोडायचं. आणि त्यानंतर दररोज 11 वेळा मी स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणेन. माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे, ही इच्छा महाराजांजवळ आतुरतेने बोलून दाखवायची आहे. आणि
तुम्हाला ती सेवा करायची आहे। रोज 1, 3, 5, 7, 11 वेळा तुम्हाला महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे। त्याचप्रमाणे दुसरी सेवा म्हणजे तुम्हाला जर हे जमत नसेल तर तुम्ही रोज स्वामी स्तवन म्हणू शकता। रोज एकदा स्वामी स्तवन म्हणा तरी खूप आहे। ही 6 दिवस सेवा केली तरीही चालेल। स्वामी समर्थ अष्टक, स्वामी समर्थ स्तोत्र, अक्कलकोट महात्म्य स्तोत्र, गुरु लीलामृत ह्या सगळ्या कुठल्याही ग्रंथाची तुम्ही निवड करू शकता आणि तुम्ही ते म्हणू शकता। तुमच्यासाठी ते अत्यंत उपयोगाचं आहे आणि कुठल्याही सेवा यातल्या वाया जाणार नाहीत। आता ताई आम्हाला एवढाही वेळ नाही आहे, यातला आम्हाला काहीच जमणार नाही। त्यांनी 1, 3, 5, 7 किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ या माळीचा जप करा। एवढाही बसायला वेळ नसेल अशाही स्त्रिया आहेत, कारण कामापेक्षा म्हणजे आपण सेवेला प्राधान्य कधी कधी देऊ शकत नाही। त्यांनी अखंड काम करता करता स्वयंपाक करताय, काहीही करताय, फक्त मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ इतकी जरी सेवा केली तरीही चालेल। तुमच्या कुठल्याही केलेल्या सेवा वाया जाणार नाहीत। महाराजांना एवढंच हवंय किंवा 21 पारायण हवी आहेत, 11 पारायण हवी आहेत असं महाराजांनी कुठंही लिहून गेलेले नाहीत। फक्त स्वामी सारामृत ग्रंथ जे कोणी वाचेल त्याचा कायम त्याच्या घरामध्ये भरभराट होईल, शांती राहील असा उल्लेख स्वामी सारामृतामध्ये आहे। आणि गुरुचरित्र तर आयुष्यात एकदा केलं तरी भाग्य उजळतं असं म्हटलं जातं। 1 वर्षातच अनुभव येतात। मला स्वतःला गुरुचरित्राचे अनुभव या वर्षात चांगले आलेले आहेत। मी एकदाच आजपर्यंत पारायण केलं आहे आणि पुन्हा लवकरच करणार आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आणि अजून एकदा सांगते, या मूर्ती किंवा कालचा व्हिडिओ अवश्य बघा। त्यात मी अनेक वस्तू दाखवलेल्या आहेत ज्या आपल्या देवघरात वास्तुदोषासाठी, नजरबाधेसाठी, लहान मुलांसाठी अनेक छान देवघरातल्या वस्तू, तुपाच्या वाती, पणती असं खूप काही, कुबेर यंत्र, श्रीयंत्र, दक्षिणावर्ती शंख, तुम्हाला जे काही पूजेचं सामान लागणार आहे ते आपल्याकडे एकदम ओरिजिनल मिळेल। थोडेसे एक्सपेन्सिव्ह रेट असतील तरी तुम्ही ओरिजिनलवर भर द्या। आता बघा, स्फटिक माळ ही 100 रुपयालाही मिळते, ती काचेची असते, 300 रुपयालाही मिळते आणि आपल्याकडे जी आहे ती कॉस्टली आहे पण ती सर्टिफाईड आहे, म्हणजे त्याचे प्रत्येक त्याच्या मण्याचा एक खात्री दिलेली त्यांनी आहे। आणि अशा जेव्हा आपण ओरिजिनल वस्तू वापरतो तेव्हा त्याचा फरक पडतो आणि मग आपल्या घरामध्ये भरभराट व्हायला सुरुवात होते। प्लास्टिकचे शंख 50 रुपयापासून मिळतात, मला तसे कमेंट येतात म्हणून मी तुम्हाला सांगते। पण आपल्याकडचे जे आहेत ते समुद्रातनं आणलेले चांगल्यातले शंख आहेत, जो पडला की फुटतो तो खरा ओरिजिनल। पण माझ्या घरात मी 7 वर्ष तो जपला आहे। पारद शिवलिंग सुद्धा तुम्ही घरात ठेवून फक्त सोमवारी अभिषेक करून बघा, बाकी कुठलेही नियम अटी त्याला नाही आहेत। तुम्ही शिवलिंग मागवून बघा, एकदाच इन्व्हेस्टमेंट करा, ही लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि लाईफ टाईम तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। तर बघा, ज्यांना जे हवं त्यांनी ते मागवा, दिलेल्या सेवा करायला विसरू नका। नवीनच लवकरच भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत संध्याकाळचा व्हिडिओ बघायला विसरू नका। स्वामींचे सुंदर सुंदर वस्त्र, तुम्हाला त्याचा व्हिडिओ मी आज घेऊन येणार आहे, कारण बऱ्याच माझ्या ताई दादा भक्तांना स्वामींचे वस्त्र शिवून हवे आहेत। अगदी एवढ्या मूर्तीपासून मोठ्या मूर्तीपर्यंत कसं माप घ्यायचं वगैरे सगळं तुम्हाला त्यामध्ये दाखवणार आहे आणि तुम्हाला त्या ताईचा नंबर देणार आहे, तिच्याकडून तुम्ही वस्त्र मागवू शकता। श्री स्वामी समर्थ।